मी एकटा पडलो आहे, माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आलेले होते. त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ, तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझ्या मागं आहोत. आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे. अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी, अत्यंत गरीब घराण्यातली, एक MIDCत काम करणारा कामगार, एक शेतमजूर आणि माझे चळवळीतले एक सहकारी आहे, अशा चौघांना बरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे. विरोधकांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन आज केले मात्र त्या ठिकाणी, आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या शक्ती प्रदर्शनातूनच सर्वांना कळाली असेल असं देखील म्हणण्यात आलं. 7 मे फार लांब नाही आहे आणि 4 जून पण लांब नाही आहे. जनतेच्या मनात काय आहे, सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच. निवडणुका आल्या की आज खरं म्हणजे CM साहेब आवाडे साहेबांच्या घरी जाऊन त्यांची संपूत काढली, त्यानंतर ती होती. त्यांचा आत्मसन्मान, स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे. खरं तर सदाभाऊ खोत म्हणतात की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या आठवतात. भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही. खरं तर हातकणंगलेमधली ही निवडणूक बहुरंगी होईल असं वाटलं होतं, मात्र तसं न होता महाविकास आघाडी आपण आणि महायुती याच्यामध्ये होते. आघाडींनी माघार घेतली, काय कारण असू शकते असं वाटतं? असं ना याच्यावर प्रकाश आवाडीच टाकतील असं मला वाटतं. नेमकं काय त्यांचं झालं, काय मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं झालं माहीत नाही मला. ते कोरे साहेबांच्यावर बोलले, अजून कोणाकोणावर बोलले, काहीतरी चर्चा झाली असेल, मग त्यांचं ठरलं असेल काहीतरी. परवा दिवशीच मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि रात्रभर त्यांनी विनय गोरे असतील, प्रकाश आवाडे असतील, यड्रावकर असतील, यांच्या रात्रभर भेटी घेऊन पहाटे 6 वाजता गेले. काल पहाटे 6 वाजता काय एवढं हातकणंगलेमध्ये जोडण्या लावतात असं वाटतं? एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं, आमचे 100 रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती, शासनाकडे प्रस्ताव गेले, तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते. साहेब, भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई, बेरोजगारी याबद्दल अवाक्षरी काढलेली नाही का? कसं बघताय जाहीरनाम्यात? महागाई प्रचंड वाढलेली आहे. बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते 75 वर्षामध्ये सर्वाधिक आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते आहे. हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे. एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षणं आहे. मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत नाहीत. एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे. त्याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे, असा याचा अर्थ काढावा लागेल.